Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील पहिला व्यवसाय आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. बऱ्याचशा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की सर 6वीचं गणित सॉल्व्ह करून पाठवा. त्यामुळे आज आपण त्यातील पहिली एक्झरसाइज सॉल्व्ह करून पाठवणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे जे पहिलं प्रकरण आहे ते संख्या ज्ञानावर आधारित आहे. यामध्ये पूर्णांक संख्या, सम व विषम संख्या, संयुक्त व मूळ संख्या, रोमन संख्या व संख्येची स्थानिक किंमत यावर हे प्रकरण आधारित आहे. आता सम विषम संख्या ऑलरेडी मुलांना माहीत आहेत, कारण मुलं आता 6वीमध्ये आहेत. संयुक्त आणि मूळ संख्यासुद्धा मुलांना माहिती आहेत. त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त न जाता या प्रकरणाचा व्यवसाय सोडवण्याच्या आधी ठळक गोष्टी फक्त इथे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर व्यवसायाला सुरुवात करणार आहोत. हे पहा, इथं पहिला पॉईंट मी लिहिलेला आहे 1 ते 100 मधील मूळ संख्या आणि खाली लिहिले 15 अधिक 10 बरोबर 25. ह्याचा अर्थ काय की 1 ते 100 मधील एकूण मूळ संख्या आहेत 25. पण ते कशा पद्धतीने 15 अधिक 10 म्हणजे 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत आणि 51 ते 100 पर्यंत 10 मूळ संख्या आहेत. म्हणजे आपल्याला जर असं विचारलं की 1 to 100 मधील एकूण मूळ संख्या किती, तर आपण उत्तर 25 लिहिणार आहोत. आणि 1 ते 50 मधील विचारलं तर आपण त्याचं उत्तर 15 लिहिणार आहोत. आणि 51 ते 100 मध्ये लिहिलं तर त्याचं उत्तर 10 आपण लिहिणार आहोत. ओके, म्हणजे तुम्ही हे पाठच करून टाकायचे 15 अधिक 10 बरोबर 25. ठीक आहे. आणि त्याच्या खाली लिहिलेले आहे 1 to 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या. त्या जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत 1 to 100 मध्ये? टोटल 8 आहेत. त्यामध्ये 1 ते 50 पर्यंत 6 जोड्या आहेत आणि 51 ते 100 पर्यंत 2 जोड्या आहेत. अशा टोटल मिळून किती आहेत? 8. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे मूळच संख्या, पण अशा मूळ संख्या की ज्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. फॉर एक्झाम्पल 3 आणि 5 हे दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि ह्यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा. 5 आणि 7, ठीक आहे ना. 5 आणि 7 ह्या सुद्धा मूळ संख्या आहेत आणि यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे. म्हणून त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हटलेले आहे. ठीक आहे. तर ह्या 2 संख्या लक्षात ठेवा. प्रश्न आला तुम्हाला 1 to 100 मधील एकूण मूळ संख्या किती, तर तुम्ही डायरेक्ट 25 बोलणार आहात. आणि 1 to 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती, तर किती उत्तर लिहिणार? त्याचं 8 हे उत्तर लिहिणार आहोत. चला आपण आता व्यवसायाला सुरुवात करूया. चला इथे पहिला प्रश्न आहे 5,500 ही संख्या अंकात कशी लिहाल? हा अतिशय सोपा प्रश्न आहे. आणि 5,500 इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. तर याच्या आधी मी तुम्हाला 2.25, 2.25 हे जे कन्सेप्ट आहेत ते मागील व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेले आहेत, ते तुम्ही पहा. ठीक आहे. तर 5,500 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. दुसरं बघा, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत किती मिळवले असता 5 अंकी लहानात लहान संख्या मिळेल? आता 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत, आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला माहिती किती आहे? 9,999. त्यामध्ये किती मिळवले असता 5 अंकी लहानात लहान संख्या मिळते? आता 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 10,000. आता हे अतिशय सोपं आहे. मुलं आपली 6वीला आहेत. 9,999 मध्ये जर 1 मिळवलं तर उत्तर 10,000 येणार आहे. त्याच्यामुळं 1 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा, खालीलपैकी मूळ संख्या कोणती? आता मूळ संख्या तुम्हाला माहितीच आहेत. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे 3. ऑप्शन नंबर 3, 37 इज द राईट आन्सर. इथे पहा 48 ही इवन नंबर आहे, समसंख्या आहे. त्याच्यामुळं ही तर मूळ संख्या नसेल. 33 या संख्येला सुद्धा 3 आणि 11ने भाग जातो, त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही आहे. आणि 39 या ज्या अंकांची जर बेरीज केली 3 आणि 9 12, म्हणजे याला 3ची कसोटी लागू पडते. त्याच्यामुळे ही संयुक्त संख्या आहे, ही सुद्धा संयुक्त संख्या आहे आणि ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. राहिली एकच 37.
त्याच्यामुळे 37 इज द राईट आन्सर. तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3. पुढे बघा, XII म्हणजे जे रोमन संख्या आहेत. आता इथं x म्हणजे 10 आणि IX म्हणजे 9, म्हणजे ही संख्या किती तयार झाली? 10 + 9 19 प्लस हा 10 10 20 आणि 21 म्हणजे 19 अधिक 21 ह्याचं उत्तर किती येतं? 19 आणि 21 ची जर बेरीज केली आपण तर ती येते 40. मग 40 इथं ऑप्शनमध्ये कुठे आहे? तर या ऑप्शनमध्ये 40 ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता हे तुम्ही रोमन नीट समजून घ्या. L साठी 50 असतं आणि आपला रोमन अंकांचा नियम आहे, कुठलेही फॉर एक्झाम्पल बघा, x असेल, xच्या आधी जर आपण I लिहिला तर ह्याची वजाबाकी असते. x किती असतो? 10 आणि त्याच्या आधी आपण हा 1 लिहिला म्हणजे तो असतो 10 वजा 1 म्हणजे याचं उत्तर किती असतं? 9. तसं L साठी काय असतो? L हा 50 साठी वापरला जातो. त्याच्या आधी आपण 10 लिहिला म्हणजे 50 मधून हे 10 गेले तर उत्तर किती येतं? 40. म्हणून 40 ला XL हे अक्षर वापरलं जातात. ठीक आहे. सो चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपण 5व्या वरती जाऊया. खालीलपैकी जोडमूळ संख्या कोणत्या? आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की जोडमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांमध्ये 2चा फरक असतो, ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. आता बघा, 2 आणि 3 ह्या मूळ संख्या आहेत, पण यांच्यामध्ये 2चा फरक आहे का? नाही. 11 व 13 हे दोन्ही मूळ संख्या आहेत आणि यांच्यामध्ये 2चा फरक आहे. हे उत्तर आपल्याला सापडले तरी आपण पुढचे ऑप्शन पाहूया. 13 आणि 17 या 2 मूळ संख्या आहेत, परंतु यांच्यामध्ये 2पेक्षा जास्त फरक आहे. 37 आणि 41 ह्या सुद्धा मूळ संख्या आहेत, परंतु यांच्यामध्ये 2पेक्षा जास्त फरक आहे. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही मूळ संख्या आणि 2चाच फरक कुठे आहे? 11 व 13 ऑप्शन नंबर 2. सो 5व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पाहूया आपण. 7043 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्या जास्तीत जास्त किती बनविता येतील? पहा, ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे. कारण आपण जर संख्या बनवत बसलो तर खूप उशीर होईल. 7 किती संख्या तयार होतात, 4 किती होतात, 3 किती होतात, तर याच्यामध्ये काय होईल? खूप उशीर होईल. त्याच्यामुळे एक ट्रिक तुम्हाला इथं सांगतो. इथे किती दिले बघा, थोडंसं पहा. एक 7043 असं दिलेलं आहे आणि 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता त्यासाठी तुम्हाला मी दोन पद्धतीने सांगतो. इथे एक 0 असलेला ऑप्शन आणि 0 नसलेला ऑप्शन. समजा जर असं संख्या असते 0च्या ऐवजी समजा इथे 5 वगैरे असतात, 7543. ठीक आहे. हे अंक वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील? तर तुम्ही काय करायचं आहे? अतिशय सोपे आहेत. संख्या एकूण किती आहेत? 4. मग काय करायचं आपण? हे पहा, 1 2 3 4 एवढे अंक फक्त त्याच्या खाली लिहायचे आहे आणि या सर्वांचा गुणाकार करायचा आहे. बस, आलेलं उत्तर बघा. 4 त्रिक 12, 12 दुनी 24. जर 0 नसलेल्या गटामध्ये ह्या जर 4 संख्या असतील तर याच्यापासून 4 अंकी संख्या किती तयार होतात? 24. आणि त्यासाठी अशा पद्धतीने फक्त अंक लिहायचे. आता मग 0 नसलेला आणि 0 असलेला ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर काय करायचं? फक्त 0 आपण काय करूया? 0 आपण नंतर लिहूया. म्हणजे 7 4 3 आणि 0. का ते पण सांगतो. हे बघा, इथं पण लिहूया आपण 1 2 3 आणि जिथे 0 आहे त्याच्यामुळे इथं 4 न लिहिता हा 3 परत एकदा 3च लिहायचा आहे. एवढाच फरक आहे फक्त इथं. मग ह्यांचा गुणाकार करायचा आहे. 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 एके 18. म्हणजे 0 जर नसेल तर 24 संख्या तयार होतील आणि 0 असलेल्या ऑप्शनमध्ये 18 संख्या तयार होतील. लक्षात ठेवा, कितीही अंक असू दे, समजा जर 5 7 6 5 आणि 4 अशा जर संख्या जरी असल्या, 8
अशा जर संख्या असल्या तर तुम्ही 1 2 3 4 5 करायचं आहे आणि ह्या सर्वांचा फक्त काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. जेवढा गुणाकार येईल तेवढ्या संख्या तयार होतात. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर किती आलेलं आहे? 18. म्हणजे ऑप्शन नंबर 6चं उत्तर आहे 18. चला, 7वा एक्सप्लेनेशन द्यायला लागते, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु विद्यार्थ्यांना ते समजणं महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणतीही शंका मुलांच्या मनात राहायला नको. पुढे पहा, एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल? 6व्याचं उत्तर मी आधीच सांगितलेलं आहे. 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. 7वा बघा, एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल? आता या प्रश्नामध्ये पण मुलं गोंधळून जातात. अतिशय सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगतो. एक्स ही विषम संख्या आहे. कोणती संख्या आहे? विषम संख्या. मग एक्सच्या जागेवर आपण लहानात लहान विषम संख्या घ्यायची. फॉर एक्झाम्पल, लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? 1 आहे किंवा 3 आहे. आपण 3 घेऊया आणि त्यांनी सांगितलंय खालीलपैकी कोणती समसंख्या असेल. म्हणजे काय करायचं, आता आपण एक्स किती मानला? 3. आणि जिथं एक्स असेल तिथं तुम्ही 3 धरायचं आहे आणि ते कोणाचं उत्तर समसंख्या येते असं बघायचं आहे. पहा, पहिला ऑप्शन काय आहे? 2x + 3. पहिला ऑप्शन किती आहे? 2x + 3. आता एक्सच्या जागी आपण मनातल्या मनात काय पकडलं आहे? 3. त्याच्यामुळे 2 × हे दोघांमध्ये गुणाकार असतो. एक्सच्या जागी आपण काय पकडलं आहे? 3. 2 × 3 + 3 म्हणजे बेत्रिक 6 अधिक 3 किती झाले? 9. 9 ही आपल्याला समसंख्या विचारली. 9 ही समसंख्या आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही. आता आपण इथून पुढे तोंडी सोडवणार आहोत. हे तर 3. 2 × 3 झाले 6 अधिक 5 11. 11 ही समसंख्या नाही आहे. त्यामुळे पुढचा ऑप्शन आपण बघूया. 2 × 3 किती झाले? 6 वजा 3 किती झाले? 3 उत्तर आलं. म्हणजे 3 ही समसंख्या आहे का? नाही. पुढे 2 × 3 किती झाले? 6 अधिक 4 किती आलं? 10. म्हणजे 10 ही समसंख्या आहे. म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे की कोणती समसंख्या असेल, ह्याचं उत्तर 10 आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर आलेलं आहे 7व्याचं. चला, आता पुढचा 8वा क्वेश्चन आपण बघूया. आता जो 8वा प्रश्न आहे तो आहे 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे? आता 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, आता 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला पटापट काढता आले पाहिजे. आता 21 पासून सुरुवात करूया. पहिली आहे बघा, 21 ते 30 मध्ये 23 आणि 29. ओके. त्याच्यानंतर पुढचे आहे 31, 33 नाही, 35 नाही, 37. नंतर पुढे आहे 41, 43 आणि 47. ह्या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ती 200 पेक्षा कितीने जास्त आहे? चला बघूया. 9 आणि 3 12, हात चाल 1, 2 आणि 2 4 आणि 1 5. पहिला आला 52, 7 आणि 1 8 आणि 68, 7 आणि 3 10 आणि 1 11, हात चाल 1 4 3 12 आणि 1 13, 131. म्हणजे ह्या तिघांची आपल्याला बेरीज करायला लागेल. 131 अधिक 68 अधिक 52, 8 आणि 2 10 आणि 1 11, हात चाल 1 6 आणि 6 12 आणि 3 15, हात चाल 1 किती आले? 251. आता प्रश्न काय म्हणताय? 200 पेक्षा कितीने जास्त आहे? आता 251 हे 200 पेक्षा 51 जास्त आहेत. म्हणजे 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता पुढे बघा, 1 ते 100 संख्यांमधील जोडमुळी संख्यांच्या किती जोड्या आहेत? मी तुम्हाला पहिल्यांदाच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, 1 ते 100 संख्यांमधील जोडमुळी संख्यांच्या जोड्या ह्या 8 आहेत. त्यामुळे 9वेचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे बघा 10वा आणि नेहमी येणारा प्रश्न आहे हा. 20च्या पुढील 5वी विषम संख्या, 6वी समसंख्या आणि 8वी विषम संख्या यांची बेरीज किती? आता 20च्या पुढची 5वी विषम संख्या आपण हातावर सुद्धा काढू शकतो. 5वी विषम संख्या म्हणजे 21 23 25 27 आणि 29. कोणती येते? 29 येते. तर
असं न काढता जर खूप मोठ्या प्रमाणावर जर संख्या विचारली असेल लांबची तर त्यासाठी एक सूत्र आहे, हे लक्षात घ्या. 20च्या पुढील 5वी विषम संख्या किती विचारली? 5वी विषम संख्या विचारलेली आहे. जितकी जितकी विचारलेली आहे, जितके बघा हे 5वी म्हणजे काय करायचं? 5ला 2ने गुणायचं. ठीक आहे. आणि कोणाच्या पुढील विचारलेले आहे? 20च्या, म्हणजे त्याच्यामध्ये 20 मिळवायचे. आता किती झाले? 5 दुने 10 अधिक 20, उत्तर किती आलं? 30. परंतु 30 ही विषम संख्या आहे का? नाही. तर त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची. ती किती येते? 29 येते. आता याची आणखीन एक दुसरी पण पद्धत सांगतो मी, म्हणजे तुम्हाला कळेल. हे पहा, एक गोष्ट लक्षात घ्यायची, मुलांना ज्या पद्धतीने कळेल त्या पद्धतीने. एक गोष्ट लक्षात घ्यायची, 20च्या पुढील 5वी विषम संख्या. कुठली संख्या विचारली? विषम. पण 20 विषम आहे का हो? नाही. 20 विषम नाही आहे. तर 20च्या नंतर विषम संख्या कोणती येईल? 21. म्हणजे पहिली विषम संख्या किती आली? 21. ठीक आहे. मग आता किती किती राहिल्या संख्या? 4च राहिल्या. किती राहिल्या? 4. मग ह्या 4ला 2ने गुणायचं. 4 दुने 8 आणि त्याच्यामध्ये अधिक किती मिळवायचे? 21. किती उत्तर आलं? 29. म्हणजे 20च्या पुढील 5वी विषम संख्या आली 29. आणि जर हे कळत नसेल तर डायरेक्ट तुम्ही बोटावर मोजायचं. 21, 23, 25, 27, 29. कसंही केलं तरी चालते. बघा 29 आलेलं आहे. 20च्या पुढील 5वी विषम संख्या. 20च्या पुढील 6वी समसंख्या. आता 20 सुद्धा सम आहे आणि विचारलेली सुद्धा सम आहे. म्हणजे आपल्या सूत्रानुसार जो वी असतो त्याला 2ने गुणायचं. 6 गुणिले 2 अधिक 20च्या पुढील विचारले म्हणजे त्याचा 20 मिळवायचा. 6 दुने 12 अधिक 20 किती आले? 32. म्हणजे दुसरा किती आला? 32. आणि 8वी विषम संख्या. आता 20च्या पुढील 8वी विषम संख्या. ठीक आहे. आता 20 तुम्हाला सुरुवातीला सांगले सूत्रानुसार 20च्या पुढील 8वी विषम संख्या. आता 20 हा विषम नाही आहे, म्हणजे त्याला काय पकडणार आपण? 21 पकडणार. ठीक आहे. 21 म्हणजे 20च्या पुढची पहिली विषम संख्या आपण बघितली. आता किती राहिल्या? 7 राहिल्या. मग 7 गुणिले 2 करायचं आणि त्याच्यामध्ये 21 मिळवायचं. 7 दुने 14 अधिक 21 किती झाले? 14 आणि 21 होतात 35. त्याच्यामुळे ती संख्या कोणती झाली? 35. आणि काय विचारले आपल्याला? या सर्वांची बेरीज किती? हे जर समजत नसेल तर मला तर तुम्ही बोटावर सुद्धा मोजू शकता. ते सूत्र परत एकदा सांगतो तुम्हाला. जितकी संख्या विचारली त्याला 2ने गुणायचं आणि कोणाच्या पुढील विचारले तेवढी संख्या त्याच्यामध्ये मिळवायची. फक्त रूल्स असा आहे, 20च्या पुढील 6वी समसंख्या जर बोललो तर 20 पण सम आहे आणि विचारलेली संख्या पण सम असेल तर डायरेक्ट उत्तर येतं. आणि जर 20च्या पुढील म्हणजे समसंख्येच्या पुढील विषम संख्या जर विचारलेली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सोडवायचं. जे उत्तर येईल त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची. ठीक आहे. बघा 29 + 32 + 35 आपल्याला करायचं आहे. 9 आणि 2 11, 11 आणि 6 11 आणि 5 16शी 6 हातचा आला 1, 3 आणि 3 6 आणि 3 9 किती आले? 96. सो 96 इज द करेक्ट आन्सर. आणि ते कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आशा करतो की ह्या व्हिडिओमधला एक्सप्लेनेशन आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला मी छान पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक्सप्लेनेशन द्यायचं असल्यामुळे व्हिडिओ थोडासा लांबत आहे, परंतु विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि विद्यार्थी परीक्षेला अधिक क्षमतेने जर सामोरे गेले कॉन्फिडन्सली तर आपला निकालही छान लागेल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येईल. धन्यवाद.